श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांना आपलं सुखात राहणं, आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची प्रगती होणं, भरभराट होणं हे पटत नाही, आवडत नाही. असे लोक आपल्या तोंडावर आपल्याशी गोड बोलत असतात, मात्र पाठीमागे करणी बाधा करणं, काळी जादू करणं, तंत्रविद्या करणे असे अनेक प्रकार करत असतात. आणि यामुळं आपल्या घरावरती अडचणी, विघ्न येण्यास सुरुवात होते किंवा घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी पडणं, लहान मुलं किरकिर करू लागणे, त्याचबरोबर उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, तर त्यामध्ये देखील सतत काही ना काही अडचणी येणे, नोकरीमध्ये अडचणी येणे किंवा कोणत्याही मार्गाने जर घरात पैसा येत असेल, तर तो अचानकपणे मंदावणे, थांबणे किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातील पैसा घराबाहेर जाणे, लक्ष्मी घरात टिकत नाही किंवा घरामध्ये पती-पत्नीमध्ये वादविवाद, कुटुंबामध्ये वादविवाद, भांडणं, कलह, घरामध्ये सुखशांती टिकून राहत नाही. हे ज्या गोष्टी असतात, तर या सर्व गोष्टी या ज्या लोकांनी काळी जादू केलेली असते किंवा तंत्रविद्या केलेली असते, तर आणि यामुळेच आपल्या कुटुंबावर, आपल्या परिवारावर ही विघ्न, संकट येत राहतात. परंतु आपल्यावर ही संकट, विघ्न येण्यापूर्वी निसर्ग आपल्याला वेळोवेळी संकेत देत असतो. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळेच आपल्याला, आपल्या कुटुंबाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. आता हे कोणते असे संकेत आहेत, की आपल्या घरावर संकट येण्यापूर्वीच आपल्याला मिळतात? तर ही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर असे जर आपल्याला संकेत मिळत असतील, तर आपण कोणकोणते उपाय केले पाहिजे, जेणेकरून आपल्यावर, आपल्या कुटुंबावर कोणतंही विघ्न येणार नाही. याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर तुम्हाला मी जे हे संकेत सांगणार आहे, हे जर संकेत तुम्हाला मिळत असतील किंवा तुम्हाला जर जाणवू लागत असतील, तर तुम्ही वेळी सावध व्हायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला या संकेतांवर मी प्रभावशाली उपाय देखील सांगणार आहे. तुम्हाला ज्यावेळेला असे संकेत मिळत असतील किंवा तुम्हाला जाणवत असतील, तर त्यावेळेला तुम्हाला हे उपाय अवश्य करायचे आहेत. आता जे पहिला जो संकेत आहे, जो आपल्याला मिळत असतो, तर तो म्हणजे जर आपल्या घरामध्ये भोवरा किंवा भुंगा ज्याला आपण म्हणत असतो, जो थोडासा जाडसर असतो, माशीसारखा दिसत असतो किंवा मधमाशीसारखा दिसत असतो. त्याचा रंग हा भुरा असतो, चमकदार असतो आणि थोडासा मोरपंखी दिसणारा काळपट रंगाचा असा हा जर भुंगा किंवा भोवरा जर तुमच्या घरामध्ये जर येत असेल किंवा घरामध्येच नाही तर तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या दारामध्ये येत असेल किंवा तुमच्या अंगणामध्ये जर झाडं लावली असतील, तर त्या झाडावरती जर तो बसत असेल, तर तुम्ही हा लक्षात ठेवा, हा जो भोवरा म्हणजेच हा जो भुंगा कीटक आहे, हा ज्या ठिकाणी जातो तर त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असते आणि या ठिकाणी कोणीतरी करणी बाधा केलं असेल किंवा घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल, घरामध्ये नकारात्मकता पसरलेली असेल, तर या ठिकाणी हा जो भुंगा आहे म्हणजे ज्याला भोवरा म्हणतो, हा कीटक आपल्या घराभोवती फिरताना किंवा आपल्या झाडाभोवती फिरताना आपल्याला दिसत असतो किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला कोणत्याही ठिकाणी आपल्याला हा दिसून येतो. आणि असा जर भुंगा म्हणजेच हा भोवरा जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला जर दिसत असेल, तर तुम्हाला वेळीच सावध व्हायचं आहे. त्याचं तुम्हाला थोडंसं निरीक्षण करायचं आहे, की मी ज्याप्रमाणे सांगत आहे, तर तसाच आहे का तो? म्हणजे जाडसर मधमाशीसारखा तर असेल, तर तुमच्या घरातील लोकांच्या व्यवहारामध्ये किंवा वागण्यामध्ये काही बदल जर होऊ लागत असेल, अशा प्रकारचं जर कीटक तुमच्या आजूबाजूला असेल किंवा घरामध्ये जर तुमचा पैसा टिकत नसेल, कोणी एखादी व्यक्ती आजारी जर पडू लागली, तर तुम्ही समजून जायचं की 100% तुमच्यावर कोणीतरी करणी बाधा केली आहे आणि त्यामुळेच आपण आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती अशा प्रकारची विघ्न येत आहेत. आता दुसरं जे संकट आहे, तर ते म्हणजे आपल्या घराच्या बाजूला जास्वंदीची झाडं असतात. जास्वंदीची फुलं आपल्याला पाहायला मिळतात. काही घरामध्ये आपण पांढऱ्या रंगाची जास्वंद आणून लावत असतो. आणि या जास्वंदीच्या झाडाची जर तुम्ही विशेष काळजी घेत असाल, तिला पाणी घालत असाल, खत घालत असाल किंवा सूर्यप्रकाश तिला मुबलक प्रमाणात मिळत असेल आणि तरी देखील एका दिवशी अचानक जर ही जर पांढऱ्या रंगाची जास्वंदीचं झाड हे जर सुकून जर गेलं, तर त्यावेळेला देखील तुम्ही समजून जायचं आहे, की तुमच्या घरावरती कोणीतरी करणी बाधा केलेली आहे किंवा तुमच्या घरामध्ये नकारात्मकताच पसरलेली आहे. तुमच्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची विघ्न येणार आहेत आणि त्यावेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणतेही जरी झाड लावत असाल, जरी तुळशी असेल, तर ती देखील तग धरून ठेवू शकत नाही, ते सुकून जातं. त्याचप्रमाणे हे पांढऱ्या जास्वंदीचं झाड जे आहे, तर ते देखील अशा प्रकारे आपल्या घरामध्ये जर तुम्ही लावलं, तर ते सुकून जाणार आहे. आणि जर हे झाड सुकून गेलं, तर तुम्ही समजून जायचं की तुमच्या घरावरती कोणती ना कोणती विघ्न आलेली आहेत किंवा एखाद्यानं बाधा केलेली आहे.
आता पुढची जी गोष्ट आहे तर ती म्हणजेच तुमच्या अंगणामध्ये आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळशीचं रोप असतं. आपण दररोज सकाळी संध्याकाळी या तुळशी मातेची पूजा करत असतो. आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, भरभराटीसाठी या तुळशी मातेला प्रार्थना करत असतो. परंतु ही जरी तुळस आपल्या घरामध्ये असताना एकदम हिरवीगार टवटवीत आहे आणि ती अचानक सुकून गेली तरी देखील हा एक मोठा संकेत आहे, की तुमच्या घरावरती कोणीतरी बाधा केलेली आहे, काळी जादू केलेली आहे किंवा तुमच्या घरावरती कोणत्या ना कोणत्या प्रकारचं एक संकट येणार आहे. आणि ही तुळस जी आपण ज्याला लक्ष्मी माता म्हणत असतो, तर ती आपल्याला ही संकेत देत असते. आपल्या घरामधील जो पैसा आहे, ज्याला आपण लक्ष्मी म्हणतो, तर तो कोणत्या ना कोणत्या मार्गानं घराबाहेर निघून जाणार आहे. तर असा हा संकेत आपल्याला मिळत असतो. आता हे जे आपण संकेत पाहिलेले आहेत, तर हे संकेत आपल्याला आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर संकट येण्यापूर्वी, विघ्न येण्यापूर्वी मिळत असतात. आता ही संकट दूर करण्यासाठी आपण काही उपाय देखील करायचे आहेत. आता पहिला जो उपाय आहे, तर तो म्हणजेच आपली जी कुलदेवता असती, तर तिची आपल्याला सेवा करायची आहे. आपली कुलदेवता, आपली कुलदेवी कोण आहे, हे आपल्याला माहीत करून घ्यायचे आहे. आणि आपल्यावरची सर्व संकट, विघ्न, बाधा दूर करण्यासाठी तुम्हाला या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही जर गुरु केले असतील किंवा तुमचे इतर कोणत्या देवावरती जर श्रद्धा असेल, निष्ठा असेल, तर त्या देवाला देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यांची सेवा करायची आहे, उपवास करायचा आहे आणि जे काही उपाय असतील, तर ते उपाय करून तुम्हाला हे जे तुमच्यावर संकट येणार आहे, विघ्न येणार आहे, तर ते दूर करायचं आहे. आता पुढची जी गोष्ट आहे, तर ती आपण स्वतः करायची आहे. ती म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये पिवळ्या रंगाची मोहरी मिळते. ही मोहरी आपल्या घरामध्ये नेहमी आपल्याला ठेवायची आहे. ज्यावेळेला आपल्यावर, आपल्या कुटुंबावर असे जे विघ्न येतील, संकट येतील, तर त्यावेळेला याचा आपल्याला उपाय करायचा आहे. तर आता हा उपाय मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. परंतु आपल्याला ही जी पिवळी मोहरी आहे, तर ती एक मूठभर घ्यायची आहे आणि ते एक मातीचं भांडं घ्यायचं आहे तुम्हाला. तर त्या भांड्यामध्ये भीमसेनी कापूर आणि हे जे पिवळी मोहरी आहे, तर ती मोहरी आपल्याला ठेवायची आहे. आणि जरी तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर जरी नसेल, तर तुम्ही साधा जरी कापूर घेतला तरी चालेल. परंतु भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल, तर ती दूर करण्याचं काम करत असतो आणि म्हणूनच आपल्याला तो घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही मोहरी या 2 वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या मातीच्या भांड्यामध्ये या वस्तू जाळायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा धूर करायचा आहे. आता जेव्हा तुमच्या घरामध्ये हा जो मी तुम्हाला किडा मगाशी सांगितलेला आहे, तो आला असेल किंवा तुमचं जर तुळशीचं रोप किंवा तुमच्या घरामध्ये जास्वंदीचं जर झाड असेल आणि आणि ते सुकत असेल, तर त्यावेळेलाच आपल्याला हे उपाय करायचे आहेत. आणि हा उपाय करत असताना आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला, ज्यावेळेला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करत असते, तर त्यावेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि या 2 वस्तू संपूर्ण घरामध्ये जाळून आपल्याला याचा घरामध्ये धूर करायचा आहे. आपल्या तुळशीच्या झाडाजवळ आपल्याला ह्याचा धूर न्यायचा आहे. त्याचबरोबर आपलं जे हे जास्वंदीचं झाड असेल, तर तिथं देखील धूर न्यायचा आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल, तर त्या ठिकाणची नकारात्मकता दूर होईल आणि घरातील सर्व कानाकोपऱ्यामध्ये, अगदी टॉयलेट बाथरूममध्ये देखील ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते, तर त्या ठिकाणाहून आपल्याला हा धूर पसरवायचा आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे किंवा एखाद्यानं करणी बाधा केलेली असेल, तर ते दूर होण्यास मदत होणार आहे. आता हा उपाय तुमच्या घरामध्ये, आता हा जो भोवरा आहे, किडा आहे, तर तो तुम्हाला कधीही येताना दिसला, तर तुम्ही हा जो उपाय आहे, तर तो प्रत्येक अमावास्येला जरी केला तरी देखील चालेल. तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहावी असं वाटत असेल, घराची भरभराट व्हावी वाटत असेल, तर दर अमावास्येला तुमच्या घरामध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल, घरामध्ये भांडणं, वादविवाद होत असतील, कलह असेल, तर तुम्ही दर अमावास्येला हा उपाय करायचा आहे. पिवळी मोहरी तुमच्या घरामध्ये कायम ठेवायची आहे. तर त्याचबरोबर एक तुरटीचा खडा देखील तुम्ही यावरती ठेवू शकता. तुरटी देखील आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल, तर ती शोषून घेण्याचं काम करत असते. आणि या ज्या 3 वस्तू आहेत, तर त्या तुम्हाला दर अमावास्येला जाळायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जर असे जर काही संकेत जर मिळत असतील, कुटुंबावर, तुमच्या घरावर येणारे, तर त्यावेळेला तुम्हाला जाळायचे आहेत. आणि जर तुम्हाला शक्य होत असेल, तर तुम्ही दररोज जर ह्या वस्तू तिन्ही सांजेच्या वेळेला जर जाळल्या तरी देखील चालेल. त्याचबरोबर आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे, उंबरठा आहे, तर त्यावरून देखील आपल्याला फिरवायचा आहे. कारण आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता येत असते, तर ती या ठिकाणावरूनच येत असते. त्याचबरोबर तुम्ही हा उपाय दररोज केला तरी देखील चालेल किंवा अमावस्या, पौर्णिमा आणि ज्या विशिष्ट तिथी असतात, म्हणजे संकष्टी, एकादशी, चतुर्थी, तर त्यावेळेला देखील उपाय केला
तरी देखील चालेल. परंतु मी तुम्हाला हे जे संकेत सांगितलेले आहेत तर त्या संकेतांकडे तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करायचं नाही. तुमच्या घरातील अंगणातील जर तुळस अचानक जर सुकत असेल, वाळत असेल तर त्याकडे देखील तुम्हाला अवश्य लक्ष द्यायचं आहे. जास्वंदीचं जर झाड असेल, मग तुमच्याकडे पांढरा असेल किंवा लाल असेल तरी देखील चालेल. परंतु पांढरं जर झाड असेल तर त्याच्यावरती काळी जादू ही लवकर केली जाते, तांत्रिक विद्या केली जाते. पांढऱ्या वस्तूमध्ये तांत्रिक विद्या ही लवकर होते असं म्हटलं जातं. त्याचबरोबर मी सांगितलेल्याप्रमाणे जर तुम्हाला मधमाशीसारखा किडा किंवा भुंगा जर तुमच्या घरामध्ये आजूबाजूला जर दिसत असेल तर देखील तुम्हाला ही विशेष आवश्यक काळजी घ्यायची आहे. हा किडा शक्यतो घरामध्ये येणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.